कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे, या बाबतीत माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी विशेष हक्क समितीकडे त्याची तक्रार नोंदवली होती. त्यानुसार 2 ते 3 वेळा कुमार कामरा यांची हिअरिंग झाली. आज दरेकरांची आणि कामरांची समोरासमोर साक्ष नोंदवली गेली. त्या साक्षीमध्ये दरेकरांनी केलेले आरोप हे त्यांच्यासमोर वाचले गेले आणि दरेकरांनी देखील ते वाचून दाखवले. तसेच काही प्रश्न समिती अध्यक्ष म्हणून मी कुणाल कामरांना विचारले, पण त्यावरती त्यांचं म्हणणं असं होतं की मी चूक केलेलीच नाही. त्यामुळे आजची त्यांची साक्ष नोंदणी पूर्ण झालेली आहे. सदर प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंना देखील नोटीस बजावली होती, परंतु त्यांची तब्येत खराब असल्याचं त्यांनी पत्र पाठवलं आणि ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. त्याचं देखील त्यांनी पत्र पाठवल्यामुळे त्यांची आज साक्ष नोंदवली गेली नाही. येणाऱ्या 10 ते 12 दिवसात सुषमा अंधारेजींची पण साक्ष नोंदवली जाईल प्रवीण दरेकरांच्या समोर आणि त्यानंतर लवकरात लवकर या बाबतीतला निर्णय समिती घेईल. काय नेमकी शिक्षा जी आहे नाही, अशी शिक्षा सांगता येत नाही ना. पुढील कारवाई काय असणार आहे? कधी आम्ही त्यांना शिक्षेच्या बाबतीत देखील शेवटच्या कॉलममध्ये त्यांचा गुन्हा मान्य असेल तर ते दिलगिरी व्यक्त करणार का, अशा प्रकारचं देखील आम्ही त्यांना एक प्रश्न होता तो देखील मी त्यांना विचारला. त्यावरती त्यांच्या वकिलांनी काही पेपर आम्हाला सबमिट करतो म्हणून सांगितले. आता त्यांचे पेपर काय सबमिट होतात, ते त्या बाबतीत काय म्हणतात ते ऐकून मगच समिती योग्य तो निर्णय घेईल. कोणालाही द्वेष भावनेने कोणावरही कारवाई केली जाणार नाही. कोणालाही वाईट नजरेने बघून एखाद्यावरती राग काढण्याचं काम केलं जाणार